देवीचे चौथे रूप कुष्मांडा। नवरात्र उत्सवातील चौथा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध चतुर्थी। आजच्या दिवशी देवीची कुष्मांडा रूपामध्ये पूजा केली जाते। देवीचे हे रूप रोगनाशक आणि अरिहंता आहे, अशी ही भाविकांची श्रद्धा आहे। कुष्मांडा म्हणजे कोहळा होय। आजच्या दिवशी देवीला कोहळा अतिशय प्रिय असतो, त्यामुळेच देवीला कुष्मांडा हे नाव प्राप्त झाले आहे। आज देवीला कोहळ्याची पेठा अथवा यज्ञामध्ये कोहळ्याचे तुकडे करून अर्पण केले जातात। कुष्मांडा देवीनं आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते। सृष्टीच्या चारी बाजूला अंधार पसरलेला होता, सृष्टीचे अस्तित्वही नव्हते। त्यावेळी देवीनं ब्रह्मांडाची निर्मिती केली, म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे। कुष्मांडा देवीचा निवास हा सूर्यमंडलाच्या आतमध्ये आहे। आपण सूर्याकडे क्षणभरही पाहू शकत नाही, त्या सूर्यमंडलाच्या आतील भागात ही देवी राहते। त्यावरून या देवीचे तेज आपल्याला समजू शकेल। या देवीची कांती आणि प्रभा ही सूर्याप्रमाणेच प्रकाशमान आहे, त्यामुळे तिच्यामुळे 10 दिशा उजळून जातात। कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे। या अष्टभुजांमध्ये बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू धारण केले आहे, तर दुसऱ्या भुजामध्ये सिद्धी आणि निधिया युक्त माळा आहे। या देवीचे वाहन सिंह आहे। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।